निदा खानवर कारवाई झालीच पाहिजे. ती निर्दोष सुटेल न सुटेल हे काही ओवेसीच्या मनावर नाही आहे. शेवटी न्यायालयात खटला चालेल, न्यायाधीश योग्य ती भूमिका घेतील, न्यायाची भूमिका घेतील. दोषी असेल तर 100% कारवाई झालीच पाहिजे. मला असं वाटतं निदा खान यांनी ज्या पद्धतीनं धार्मिक पद्धतीनं धर्मवेडेपणा केलेला आहे हा याच्यातला सगळ्यात महत्त्वाचा विषय आहे आणि असा कोणी करणार असो कोणत्या त्याच्यावर कारवाई व्हावी. शेतकऱ्यांचा जो मोर्चा निघणार आहे त्याच्यावरती संजय शिरसाटांनी टीका केलेली आहे. शेतकऱ्यांची बाजू घेण्याचा फक्त देखावा करतायत उद्धव ठाकरे. जेव्हा त्यांचं राज्य होतं तेव्हा मात्र शेतकऱ्यांसाठी काही केलं नाही, घरात बसून राहील. मग तर शिरसाट नुसते बडबड करत असतात दररोज. याच्यावर टीका कर, त्याच्यावर टीका कर. त्यांच्याच पक्षात त्यांना विचारतात का नाही विचारतात मला माहिती नाही. आणि तेही उद्धवजींबरोबरच होते. त्यांना माहिती नसेल शेतकऱ्यांच्या प्रश्नाविषयी की पहिल्याच मंत्रिमंडळाच्या बैठकीत उद्धवजी ठाकरे साहेबांनी 2 लाखाची कर्जमाफी केली होती. और ते विसरले असेल आणि तुमच्या सरकारने सातत्यानं कर्जमाफी करण्याचं सांगितलं, परंतु अजून शेतकऱ्यांना नुसतं वाटाण्याच्या अक्षता कर्जमाफीच्या नावावर लावल्या जातात. त्याच्यामुळं संजय शिरसाट शेतकऱ्यांच्या विषयावर बोलणं, जे लोक नुसते बदल्या आणि टेंडरमध्ये गुंतलेले त्यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नावर बोलू नये असं मला वाटतं. कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रतिक्रिया वेगवेगळ्या येतात. बीडमधले एक शेतकरी आहेत, त्यांची प्रतिक्रिया आहे. त्यांना 1 किलोला जो कांद्याचा भाव जो आहे तो ₹1 मिळायला पाहिजे. तर त्यांचं म्हणणं आहे की आता शिक्षण किंवा कुटुंब कसं चालवायचं भागवायचं मला वाटतं ₹1 तरी जास्त मिळाला. बऱ्याच जणांना 50 पैसे पण मिळालेले नाही. कांद्याचा प्रश्न सध्याच्या घडीला अतिशय भीषण स्वरूप त्यांनी धारण केलेलं आहे. कांदा आज महाराष्ट्रातल्या 8-10 जिल्ह्यामध्ये कांदा उत्पादक शेतकरी मोठ्या प्रमाणावर आहे. तुम्ही बीडचं उदाहरण सांगता, पैठणला तर एका जणानं कांदा नेल्यानंतर त्याला घरातून पैसे द्यावे लागले, अशा प्रकारची स्थिती. परंतु नाफेडनी, केंद्र सरकारने, राज्य सरकारने याच्यामध्ये कांद्याला योग्य भाव तर दिला पाहिजे आणि त्याच पद्धतीनं कांद्याला भाव देत असताना शेतकऱ्यांना अनुदानसुद्धा देण्याचा ₹1,500 अनुदानसुद्धा देण्याचा प्रयत्न केला पाहिजे. शेतकऱ्यांना जर अशा पद्धतीनं सरकारने मदत केली नाही तर मला असं वाटतं कांदा उत्पादक शेतकरी यांची स्थिती अतिशय भयावह आणि दयनीय होईल. काल एक सुप्रिया सुळेंचा अपघात झाला होता. त्याच्यानंतर मग राष्ट्रवादीच्या लोकांकडनं हा घातपात आहे असंही सूर लावण्यात आलं. मला नाही माहिती अपघात झाला एवढं मला माहिती आहे, पण तो उगाच प्रत्येक गोष्टीला काहीतरी बोल लावण्यात काय अर्थ नाही. सर, राज्यामध्ये ज्या पद्धतीने मराठी अनिवार्य करण्याचा प्रयत्न सुरू आहे, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्याच मतदारसंघामध्ये प्रादेशिक विभागाच्या माध्यमातून एक टेस्ट घेण्यात आलेली. यामध्ये जे परप्रांतीय त्यांची टेस्ट घेण्यात, यामध्ये 565 जे परप्रांतीय त्यांना त्यांचा पत्ता, त्यांचं नाव ते देखील लिहिता आलं नाही. ज्यावेळी त्यांना प्रश्न विचार त्यावेळी ते बोले हे काय अशा पद्धतीचं वक्तव्य त्यांनी केलेलं आहे. खरं तर त्याच्यामुळंच ह्या गोष्टीनं सरकारने ताबडतोब मराठीची भूमिका अतिशयली घेतली पाहिजे. कोण कोणत्या प्रांतातला असेल आपल्याला घेणं नाही, पण जर या महाराष्ट्रात राहतो तर त्याला मराठी आली पाहिजे. या भूमिकेला शिवसेनाने सातत्यानं समर्थन केलेलं आहे. मुंबई महापौरांचा जो बंगला आहे त्याचं सुरुवातीला 75 लाखाचं काम झालं. मात्र हे काम झाल्यानंतर काही दिवसांनी पुन्हा नव्याने 3.5 कोटीचं जे निविदा आहे ती काढण्यात आली. या सगळ्या संदर्भात तुमच्या पक्षाच्या नगरसेवकांनी काहीच आवाज उठवला नाही, स्थायी समिती देखील, आणि या सगळ्याबाबत मग उद्धव ठाकरेंनी देखील नाराजी व्यक्त केलेली आहे. काय खरं तर 3.5 कोटीत एखादं चांगलं घर येऊ शकतं आणि इथं बंगल्यावर दुरुस्तीवर जर 3.5 कोटी खर्च झाला तर जनतेच्या पैशाची उधळपट्टी भारतीय जनता पार्टीचे हे पदाधिकारी करतात असं म्हणता येईल. अशा पद्धतीनं होत असेल तर निश्चित शिवसेनेच्या सदस्यांना सूचना देण्यात येईल. अशा विषयाला विरोध केलाच पाहिजे. ठीक आहे, 5-25 लाखाची दुरुस्ती करणं आपण समजू शकतो एखाद्या वेळेस, कारण बऱ्याच दिवसांनी महापौर बंगला रिकामा होता, त्याच्यामुळे दुरुस्ती करावी लागते. 5-50 लाख रुपये खर्च तर ठीक आहे, पण 3.5 कोटी रुपये महापौर जनतेसाठी आहे का? मला असं वाटतं अशा पद्धतीनं 3.5 कोटीची दुरुस्ती काय होणार एका बंगल्यामध्ये? रंगरंगोटी फर्निचर केलं तरी 5-50 लाखात जिकडे तिकडे होऊ शकतं. म्हणून अशी उधळपट्टी थांबवण्यासाठी शिवसेना पुढाकार घेईल. पण हे मंजूर करताना तुमच्या पक्षाचे ठीक आहे ना, विरोध करता येऊ शकतो. मंजूर करताना असतील एखाद्या दिवस विरोधी करता येईल, करू पुन्हा विरोध. तामिळनाडूमध्ये सत्ता स्थापन जी झालेली आहे, अभिनेता विजय चौकटी जो आहे तो अखेर मुख्यमंत्री बनला आहे. परंतु सुरुवातीच्या काळात राज्यपालांनी
कुठेतरी आकडे जुळत नव्हते, त्यामुळे जुळवाजुळव झाली नाही, त्यामुळे अनेक विरोध चर्चेपर्यंत पाहायला मिळाले. हे पण राज्यपाल म्हणजे भारतीय जनता पार्टीचे हस्तक म्हणून सगळ्या ठिकाणी काम करतात. आधीचे उदाहरण पाहिले, बऱ्याच ठिकाणी जो सर्वात मोठा पक्ष आहे त्याला बऱ्याच वेळ सत्ते स्थापनेसाठी बोलवलेला आहे आणि त्याला मग बहुमत सिद्ध करण्यासाठी 8 दिवस 15 दिवस असा कालावधी दिल्याचे उदाहरणं या हिंदुस्थानात अनेक आहे. परंतु तामिळनाडूमध्ये राज्यपालांनी मला असं वाटतं जाणीवपूर्वक विजय थलपतीनं सगळ्यात जास्त जागा घेऊनही, म्हणजे जास्त म्हणजे बहुमताच्या जवळ आहे दोघे, असं फार लांब याच्यातला काही भाग नाही. पण मला असं वाटतं राज्यपालांच्या आडून राष्ट्रपती राजवट आणण्याचा प्रयत्न भारतीय जनता पार्टीचा तिथं होता असं म्हणायला जागा आहे. थँक्यू. कुछ तो लो. सर, रुपाली चाकणकरांना SIT कडे बोलण्यात आलेलं आहे, त्यांची विचारपूस देखील सुरू आहे. कसं पाहता, ज्या पद्धतीने खरं तर SIT या सगळ्या घरातची चौकशी होते मान्य आहे, परंतु त्याच्यातील संबंधित लोकांचीही चौकशी झाली पाहिजे. मग त्यात रुपाली चाकणकर असतील किंवा अन्य मंत्री असतील. सर, कल्पना खराब आतापर्यंत अटक झाली नाहीये एवढे दिवस झालेल्या प्रकरणामध्ये, परंतु ते कुठं फरार आहे ते का आतापर्यंत पोलिसांना सापडत जसं त्या काय नाव त्या हिदा खान काय त्या मुलीच्या प्रकरणात बोलतात आता सत्ताधारी पक्षाचे लोक, तसंच कल्पना खराबच्या विषयी पण बोललं पाहिजे ना. तिला कोणी लपवलं, कोणी कुठं घेऊन गेलेलं आहे, कोण कुठं ती फरार आहे ती भगिनी, म्हटलं त्याच्याविषयी बघितलं पाहिजे.